पण चला आपण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूया. ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या विरुद्ध सानवी 11 आमने वर्सेस आमनेपाडा. सुरेश शेठ दलवीच्या विरोधात संतोष काकडे. ओ माय गॉड, चलिए बड़ा वार होने वाला है यहाँ पर. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये एंटर होत असताना दोनों भी सलामी बल्लेबाज बीच मैदान में. टू ओपनर ऑन फील्ड नाउ. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल अपील झाली आहे. राहुल मेहरला मैदान सोडावं लागेल. शून्यावरती धक्का. राहुल मेहरला एक पारितोषिक आलं होतं, अनाउन्स करता करता तो आउटही झाला. ₹7,000 राहुलला द्यायचे होते, मात्र आता शून्यावर तो बाद झालाय. ऍक्शन रिप्ले परफेक्टली आपण पाहतोय की यष्टांच्या मध्ये सापडला किरण पाटील. कॉटल ऑफ भिवंडी पहिल्याच बॉलवर सफलता मिळवून देत असताना बिग ब्लो फॉर द टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा. कॉट्रेल खरं तर गोलंदाजी क्षेत्रामधील एक मोठं नाव वेस्ट इंडिज क्रिकेट संघाकडनं जागतिक क्रिकेटमध्ये आपण ऐकलंय. मात्र हा भिवंडीचा कॉट्रेल, सावत गावाचा कॉट्रेल यावेळेला पहिल्याच बॉलवर सफलता मिळवून देतोय. अनेक मैदाने या खेळाडूनं गाजवले आणि आज सावत गावातून ज्यानं सुरुवात केली, मग 10PL सारखी स्पर्धा असेल, त्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा असतील ज्याने व्यावसायिक लेवलचं क्रिकेट खेळताना गाजवलं. हॅट्रिकसाठी ₹1500 राजू म्हात्रे यांच्याकडनं किरणला दिले जातील. हो, यावेळेला 30 सरदार बॉल संदीप पाटील समोर डॉट. 3000 आहेत. चला राजू म्हात्रे यांच्याकडनं. आणि बघा, आता मी इथून विनंती करतो, ऑर्गनायझिंग कमिटीची सूचना आहे की आता प्राइज अनाउन्समेंट होणार नाहीयेत. सो प्लीज ज्यांना बक्षिसं द्यायची आहेत ती मॅच झाल्यानंतर आपण बिंदास द्या. या अगोदर आपण पाहिलं KP सरांना तेच केलं. एका गोलंदाजाला देखील पारितोषिक दिलं त्यांच्या परफॉर्मन्सवर खुश होत असताना. यावेळेला आणखी एक डॉट बॉल. सानवी 11 आमने कमालीची सुरुवात करतायत. नॉकआउट मॅच जो जिंकेल तो क्वार्टर फायनलला पोहोचणार आहे. एकही धाव फलकावरती लागली नाहीये. सानवी 11 आमने इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओ, टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि सुरुवात तर चांगली केली आहे. मोस्ट ऑफ कॅप्टन आपण पाहतो की बॅटिंग करण्याचा निर्णय घेतात, मात्र या अगोदर त्यांनी चेस डाऊन खूप चांगले केलं देवरुंगच्या विरुद्ध. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. मिस टायमिंग आहे, थोडासा वरती लागला बॅटच्या. पहिली धाव फलकावर, आता दुसरीही लागेल आणि या बॉलवर 2 धावा पूर्ण केल्या जातात. संदीप पाटीलच्या बॅटमधून या 2 धावा ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी. ग्रीष्मा 11 आमनेपाडानं काय कमालीचा खेळ केला होता पहिल्या सामन्यामध्ये जय जोटिंग देव देवरुंग संघासमोर, मात्र त्याच्यानंतर त्यांचे बॅटर्स अक्षरशः स्ट्रगल करताना दिसले. आता यावेळेला आपण पाहतोय की सानवी 11 आमने पुढे सरकणार की ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ पुढे सरकणार. विकी केने यांच्या चेहऱ्यावर देखील थोडीशी निराशाच होती जेव्हा पहिला सामना ते गमावला होता. यावेळेला हवेमध्ये बॉल आहे. फील्डर डाऊन दी बॉल. शॉर्ट मिड विकेटचा समीर येतोय. मिस्टेक होणार नाहीये खेळाडू बाद. कुमारला ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे. डावखुऱ्या शैलीदार खेळाडू आमने गावातून सातत्याने खेळत आलेला आहे आणि आज आमनेच्याच फ्रँचायझीसाठी तो खेळतोय. सुरेश दलवी यांच्या संघासाठी. आपण आतापर्यंत बघितल्या स्पर्धेमध्ये 3 संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे. ग्रुप ए मधनं वीरेन स्पोर्ट एवई, ग्रुप बी मधनं मनजित मल्हार देवरुंगपाडा, ग्रुप सी मधनं बेबी स्पोर्ट इताडे आणि आता ग्रुप डी चा निकाल येणं बाकी आहे. आणि उद्या ठीक बघा, पहिला जो सेमीफायनलचा सामना होणार आहे
ग्रुप ए विरुद्ध ग्रुप बी. विरेन स्पोर्ट एवईच्या विरुद्ध मनजित मल्हार देवरुंगपाडा. ठीक 3:45 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं आहे उद्या. डाव्या हाताचा फलंदाज जोगेंद्र मैदानामध्ये एंटर झालाय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पूर्ण झाली आहे. पहिलं षटक संपलंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल 3 गडी बाद. 3 धावा खरं तर पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती लागल्यात. एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आली. किरणनं धावा खर्च केल्या 2. इकॉनॉमिकल राहिलाय. हायस्ट बीड ज्या खेळाडूवरती लागली होती, सर्वात मोठी बोली लागली होती, तो खेळाडू किरण पाटील सध्या तरी चांगला खेळतोय. म्हणजे त्याच्यावरती जी रक्कम लावली ती रक्कम अगदी उपयोगी होती असं त्यानं सांगितलं. आपण पाहिलं चालू सीझनमध्ये मला वाटतं तसंही IPL आता थोड्याच दिवसांनी सुरू होणारच आहे आणि IPL मध्ये आपण बघतोय की ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर क्या बात आहे. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स लुटले त्यांनी तर भारताच्या IPL ला. भरपूर मोठी किंमत, मोठी रक्कम त्यांच्यासाठी मोजली आहे. मला आठवते की एक वेळ पवन नेगीवरती सर्वात जास्त बोली लागली होती, मात्र त्या सीझनमध्ये पवन नेगी पूर्ण फ्लॉप झाला होता. असं नाही की सर्वात जास्त किमतीचा खेळाडू चांगलाच खेळेल. राऊंड द विकेटनं यावेळेला टर्न केल्या बॉलला. सेकंड ओव्हरला सुरुवात केली भावेश जोशी. भावेशच्या फॉर्ममध्ये तेवढा सातत्य बघायला मिळालं नाही आहे. एक मॅच चांगली राहिली तर एक त्याच्यासाठी खराब राहिली. मात्र आता इथून आपण पाहतोय की जो जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलला पोहोचणार आहे. त्याच्यासाठी दोन्ही संघांना चांगला खेळ करावा लागेल. आज जयांश 11 सावध संघानं प्रभावित केलं आणि खूप चांगला खेळ ऋतिक तिस्कर असेल, त्याच्यानंतर निखिल असेल, दैवत वेलेकर असेल, सर्वांनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि क्वार्टर फायनलमध्ये तो पोहोचला. सलग 2 विजय मिळत असताना धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 4 धावा धावफलकावरती लागलेत आणि 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. स्ट्रायकिंग एंडला भावेश, हा आयकॉन खेळाडू आहे भावेश. मात्र त्याच्या बॅटमधून आज आत्तापर्यंत मी म्हणेल तेवढ्या चांगल्या धावा आल्या नाहीयेत. जोगेंद्र देखील पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक, तब्बल 53 धावा नाबाद त्यानं ठोकल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर 0वर तो बाद झाला होता सेकंड मॅचमध्ये. त्याच्यामुळे हे जे 2 खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी डाव सांभाळावं लागेल. मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर चांगली भागीदारी राहिली होती 2 खेळाडूंमध्ये, आदित्य आणि हारेशमध्ये. मात्र त्याच्यानंतर डगमगला अक्षरशः डाव आणि तिथून पुढे टार्गेट दिलं 57चं. ते चेस डाऊन करत असताना किरणनं खूप चांगला खेळ साकारला आणि सानवी 11 आमने संघाला तो सामना जिंकून दिला होता. यावेळेला येऊ दिलं बॉलला. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना वाईडिश लॉंग ऑनला बॉलला फील्ड केलं जातं आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जेव्हा चौकार षटकार येत नसतात ना त्यावेळेला तुम्हाला अशाच पद्धतीचा खेळ करावा लागेल. सिंगलला डबलमध्ये रूपांतरित करावं लागेल. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 7 या आकड्यावर. जबरदस्त चेंडू होता. खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती 2 धावा पूर्ण केल्यात. अजय सर देखील आता पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत कॉम बॉक्समध्ये. आता जेवणानंतर त्यांचंही आपण करूया स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. भावेश जोशी फार एंडकडनं बॉलिंग करत असताना ज्या दिशेला आपण पाहतोय की बापगाव आहे, त्याच्यानंतर देवरुंग आहे. धन्यवाद समीर. नो यावेळेला बोल्ड केलं आय थिंक. यस अपील तर झाली आणि यस बेल्स उडवली आहे. या ठिकाणी फलंदाज जोगेंद्र पुन्हा एकदा स्वस्त कामगिरी करून परतलाय और भावेश को मिलने वाली ये पहली सफलता. पहले ओवर में 2 झटके किरण पाटिल ने दिए. नाजुक अवस्था यहाँ पर पहले बैटिंग करते हुए ग्रीष्मा 11 आमने पाड़ा की बहुत ज़्यादा शफल करते हुए खेलने का प्रयास था. कौन बनाती हुई गेंद थी राउंड द विकेट और रफ्तार में सही मायनों में बीट किया है. और यही तो असली ताकत है भावेश की कि उनके पास रफ्तार है. देखिए बल्ला थोड़ा सा देरी से आया था और पैरों के पीछे से काम तमाम होता हुआ. मैं ये चर्चा करने वाला था कि बल्लेबाजी में बहुत कम बल्लेबाज हमने देखे जिन्होंने निरंतरता दिखाई अपने प्रदर्शन में, जिसमें एक विजय केने है और एक बलवंत दलवी है. उन 2 बल्लेबाजों को यदि हम छोड़ दें तो अन्य बल्लेबाज इतने कंसिस्टेंसी के साथ बैटिंग नहीं कर पाए हैं. यहाँ पर हमने देखा कि पहले मैच में अर्धशतकीय पारी खेली थी कप्तान जोगेंद्र ने, लेकिन पिछले 2 मैचेस में फ्लॉप रहे हैं बल्ले के साथ. हो पूर्णपणे फ्लॉप. सातत्य टिकवता आलं नाहीये. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना
5व्या क्रमांकाचा खेळाडू अवघं दुसरं षटक सुरू असताना आलाय. म्हणजे यावरून कळून येते की टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी थोडंसं नाराज केलंय. और जब शुरुआत में आपके इतने ज़्यादा विकेट गिर जाते हैं तो वहाँ से जो दबाव बनता है उसमें से बाहर निकलना एक टेढ़ी खीर बन जाती है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. प्रेशराईज आता पूर्णपणे करत असताना जोरदार अपील इथेही झाली होती. स्विंग अँड मिस. भावेशला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. त्याच्यावरती देखील भरपूर मोठी बोली लागली होती ऑक्शन सेरेमनीला. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून त्याची खरेदी करण्यात आली आहे. आणि तसंही एमर्जिंग स्टार्स आपण या विभागामध्ये बघायला गेलो तर भावेशकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात. जी हाँ, क्योंकि भावेश केवल गेंदबाजी नहीं करते बल्कि बहुत अच्छी बैटिंग भी कर लेते हैं. हरफन मौला खिलाड़ी है. फुल टॉस बॉल यावेळेला स्वीप केला. खडीकडे स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलं. चांगलं क्षेत्ररक्षण. एक जाव त्या ठिकाणी जोडली जाईल. आता थोडंसं ओव्हरथ्रो झालं मात्र नकार आता इथे बघायला मिळाला. आता बघा इथे परिस्थिती काय आहे तर टॉप ऑर्डरचे खेळाडू लवकर बाद झाले. त्याच्यामुळे मी म्हणेल की आता जिथे दावा बनणार आहेत त्याही घेण्यासाठी थोडासा नकार येईल. थोडीशी घबराहट मनामध्ये जरूर असेल फलंदाजांच्या. हाँ बिल्कुल, क्योंकि दूध से जला हुआ छाछ भी फूक फूक कर पीता है. खूप चांगलं पॉवर प्ले राहिलं पूर्णपणे. सानवी 11 आमने संघानं हे पॉवर प्ले आपल्या नावी केलं. आपण पाहतोय की फार मोठ्या संख्येने पाठीराखे आमनेचेही पाहायला मिळालेत. या स्पर्धेमध्ये त्यांचंही भरपूर महत्त्वाचं योगदान राहिलं. आणि आपण पाहतोय आमने संघाचे काही पाठीराखे तर या ठिकाणी मैदानाच्या चारही बाजूने फेरफटका लगावत आहेत की आपले फॅन फॉलोअर्स कुठे बसलेत आणि एक्झॅक्टली त्यांनाही थोडीशी एनर्जी देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. गरजेचं आहे. सूझबूझता दिखानी होंगी बल्लेबाजों को. अब यहाँ से 4 ओवर का खेल बचा हुआ है पारी में, यानी कि 24 गेंदे के यहाँ से और 35-40 रन और जोड़ सकते हैं. खतरनाक गेंद किरण की, ठीक तरह से खेल नहीं पाए थे. विकेट कीपर गेंद पर आए हैं और कोई रन नहीं इस गेंद पर. किरण पाटिल जब अच्छे रिदम में होते हैं तो अच्छे अच्छे बल्लेबाज उनके सामने नतमस्तक होते हैं. ये ना सिर्फ हमने ग्रामीण क्रिकेट में देखा है, ना सिर्फ भिवंडी की सिटी क्रिकेट में देखा, बल्कि ऑल इंडिया लेवल पर भी हम देख चुके हैं. हो, तो फार मोठा खेळाडू आहे आणि या विभागातून मला आठवतं की पहिला खेळाडू जो फार मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळला. देखिए इस बार हुक करना चाहते थे, ठीक तरह से खेल तो नहीं पाए, लेकिन गेंद निकल गई है बाउंड्री के बाहर. 22 के रूप में 4 रन. विकेट कीपर से गलती हुई है. गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ था, लेकिन किरण पाटिल की रफ्तार कभी कभी विकेट कीपर के लिए भी सरदर्द बन जाती है. कप्तान है खुद स्टंप्स के पीछे देविन. गेंद को गैदर नहीं कर पाए और 4 रनों का तोहफा यहाँ पर ग्रीष्मा 11 आमने पड़ा टीम को. रनों की सख्त ज़रूरत है. रन्स कैसे आ रहे हैं ये अब ज़्यादा इंपॉर्टेंट नहीं है, रनों का आना ज़रूरी हो गया है ग्रीष्मा 11 के लिए. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. खतरनाक गेंद इस बार बैक ऑफ लेंथ. बढ़िया उछाल प्राप्त करते हुए. कई गेंदबाजों को हम देखते हैं कि वो आधे पिच पर पटक देते हैं तब उनको इस तरह का उछाल मिलता है, लेकिन किरण की ये खासियत है कि गुड लेंथ से हल्का सा पीछे रखते हैं, बैक ऑफ लेंथ रखते हैं, वहाँ से वो उछाल प्राप्त करते हैं और अच्छे पेस के साथ डालते हैं. हो, खांद्याचा खूप चांगला वापर तो गोलंदाजीमध्ये करत असतो. नेहमी हार्ड लेंथला हिट करतो आणि तिथून बाउन्स प्राप्त केला त्यानं अनेकदा. बेहतरीन गेंद इस बार सटीक यॉर्कर थी. किसी तरह से अपना विकेट बचाते हुए रोहित तेलिवरे. अब रोहित की जगह और कोई बल्लेबाज होता तो उसको भी शायद यही करना पड़ता. हो, जबरदस्त यॉर्कर होता, परफेक्ट यॉर्कर. आणि तसंही क्रिकेटचा कॅन्सरच संबोधला जातो. त्यामध्ये काहीच फलंदाज बचावले जातात ज्यांच्याकडे ही टेक्निक आहे डिफेन्स करण्याची. हर मैच में अच्छी गेंदबाजी की है किरण पाटिल ने. अब की बार शायद कदम चूक गए हैं. स्कोर रुका हुआ है 12 रन 3 विकेटों के नुकसान पर. टॉस जीता इस मैच का सानवी 11 आमने टीम के कैप्टन ने और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया. और थोड़ा आश्चर्य ज़रूर कई दर्शकों को हुआ होगा कि अंडर फ्लडलाइट से ये मैच है, टॉस जीतकर पहले फील्डिंग चुनी गई है, लेकिन ये एक उनकी ताकत भी है कि गेंदबाजी भी अच्छी है और बल्लेबाज भी. जिस तरह से पिछले मैच में उन्होंने 50+ टोटल चेज़ किया था, तो वो एक कॉन्फिडेंस है उनके कैप्टन को. एक और अच्छी गेंद इस बार बैकफुट पर ढकेला था बैट्समैन को, हल्के हाथों से पुश किया है. शॉर्ट कवर्स में दूसरे की कॉल. ये बढ़िया क्रिकेट. यहाँ पर तारीफ करनी होगी रोहित तेलिवरे की. ढीले हाथों से खेला था, लूज बॉटम एंड पुश और सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए. हो, चांगली रणनीती आता यावेळेला आपण पाहतोय फलंदाजांकडनं, कारण आक्रमक गोलंदाजी सुरू आहे आणि त्याच्या विरोधात ते जास्त रिस्की फटके खेळत नाहीयेत.
आता त्यांना ठाऊक आहे की किरणचा स्पेल इथे संपेल, एक चेंडू त्याच्या स्पेलमधील शिल्लक आहे, त्याच्यामुळे त्याच्या विरोधात आता ते रिस्क घेत नाहीयेत. और देखिए इस मैच में रणनीति बदली है सानवी 11 आमने ने। किरण को लगातार दूसरा ओवर दिया गया है। इससे पहले जो 2 मैच खेले थे उसमें लगातार 2 ओवर नहीं दिए गए थे। ओहो, टेक ऑफ करती हुई गेंद, इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे लेकिन पूरी तरह से चूक गए। कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही किरण पाटिल का एक बेहतरीन स्पेल समाप्त होता हुआ। 2 ओवर में सिर्फ 4 रन दिए और 2 सफलताएं प्राप्त की। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 14 रन 3 विकेटों के नुकसान पर। 14 for 3 यानी कि 5 के भी नीचे है करंट रन रेट और इस तरह से तो आगे आप बढ़ नहीं सकते हो समीर। और 14 रन तो आप नहीं बनाना चाहोगे 3 ओवर्स में। यहाँ से कम 10 रन प्रति ओवर के हिसाब से तो देखना ही होगा बल्लेबाजों को, तब जाकर एक लढणे लायक स्कोर बन सकता है। नाही पण ते तर करावंच लागेल. मात्र पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी राहिली होती, आता असं वाटतच नाही की ग्रीष्मा 11 आमनेपाडाचे तेच खेळाडू बॅटिंग करतायत. भरपूर डिफरन्स, फरक बघायला मिळाला आहे मागच्या 2 मॅचेसमध्ये. और यही कुछ कहानी कल के दिन में ओम 11 किरौली की रही थी। पहले मैच में उन्होंने पहले बैटिंग करते हुए एक बड़ा टोटल बनाया, आसानी से मैच को जीता, लेकिन दूसरे और तीसरे मैच में पूरी तरह से पारियां लड़खड़ा गई। कोई मिलियामधील जादूची भूमिका तुम्ही बघितली होती की जसा धूप येतो त्यावेळेला त्याची जादू काम करत असते. तसंच काहीसं घडलं का या संघाच्या बाबतीमध्ये? कारण जी उजेडामध्ये मॅच होती, सूर्यप्रकाशामध्ये, त्यावेळेला खूप चांगल्या रन्स त्यांनी बनवल्या आणि जसं अंडर फ्लडलाईट्स मॅचेस सुरू झाल्या त्यावेळेला त्यांची जादू आता कामच करत नाहीये. फिल्में बहुत देखते हो आप। ये देखिए दर्शक मैदान के इर्द गिर्द, दर्शक मैदान के दाएं बाएं, दर्शक ही दर्शक है। केतन गोड़े, और क्या बैटिंग की केतन ने, कमाल कर दिया। लेकिन उनका वो रनआउट होना आखिरकार वो टर्निंग पॉइंट रहा समीर उस मैच का। थोड़ा हेजिटेशन रहा था, वो हेजिटेशन ना रहता तो मुझे लगता है कि अगली ही गेंद पर वो स्ट्राइक लेकर छक्का लगाकर मैच समाप्त कर देते। हो, चांगल्या लयमध्ये दिसत होता. खरं तर मॅच संपल्यानंतर जवळजवळ अजय सर, जांभूलपाडाचे खेळाडू जवळजवळ पूर्ण नेक्स्ट मॅच संपली तरी ते गेटच्या बाहेरच उभे होते. भरपूर चर्चासत्र सुरू होतं. मात्र आता एकदा की होऊन गेलेल्या गोष्टी परत होणं नसतात. जी हाँ, बहुत बड़ा सदमा लगा उनको और उनके पैकर को भी। हर्षद पारदी, हरकत नाही, क्रिकेटचा खेळ आहे, हार जीत होतच असते. आपण या अगोदर देखील उल्लेख केला की जास्त डिप्रेशनमध्ये न जाता की आता त्या गोष्टीचं चिंता न करता आता चिंतन करून येणाऱ्या काळामध्ये नवीन भरारी घेऊ शकतात. हाँ बिल्कुल, आपने अच्छा उदाहरण भी दिया था स्टुअर्ट ब्रॉड का, जो 600 से अधिक विकेटें चटका चुके हैं। यहाँ पर फील्डर रोक नहीं पाए और 4 रन। सख्त ज़रूरत है बाउंड्रीज की, मच नीडेड बाउंड्री फॉर ग्रीष्मा 11 आमनेपाडा। चौकार या ठिकाणी अत्यंत गरजेच्या टायमाला आता आलेला आहे, वेळेला आहे आणि भावेशच्या बॅटमधून आला, ही महत्त्वाची गोष्ट. त्याच्या बॅटमधून रन्स येणं गरजेचे आहेत. चर्चा तर प्रेक्षकांमध्ये तीच सुरू आहे की भावेश शेलारची का एकदा बॅट चालली ना तर इथूनही तो खूप मोठं टार्गेट सेट करण्याची हिम्मत ठेवतो. जी हाँ, और ऐसे खिलाड़ी हैं जिनको फॉर्म में आने में ज़्यादा वक्त नहीं लगना चाहिए। 1-2 बड़े शॉट्स उनके बैट से आते हैं तो ज़रूर एक लंबी पारी खेल सकते हैं। आत्मविश्वास बढ़ता है जब आपको रन्स मिलते हैं और यहाँ पर बाउंड्री मिली है। लो फुल टॉस गेंद को टर्न किया ऑन साइड में उन्होंने। पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल, थोडंसं आपण पाहिलं तर गतीमध्ये बदल केला. पडल्यानंतर आतमध्ये वळणारा चेंडू होता आणि यावेळेला आपण पाहतोय की डॉट येतोय. चांगला कमबॅक या ठिकाणी भावेश जोशीचं. पुन्हा एकदा स्लो बॉबन टाकण्याचा प्रयत्न होता, फुल टॉसवर घेतलाय, फॉरवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला वळवला. एक धाव घेण्याची वेळ होती फलंदाजाकडे आणि एका धावेने स्कोर पुढे सरकते 19 वर. आता डावाला स्थिरता देणं गरजेचे आहे आणि थोडीशी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि तो प्रयत्न 2 खेळाडू करतात मैदानामध्ये. लेकिन ये भी मेक श्योर करना होगा कि वो ज़्यादा धीमी गति से ना खेले। रनों की रफ्तार को भी तो बढ़ाना है, तब जाकर एक फाइटिंग टोटल तक पहुंचा जा सकता है। और स्विच इट करने का प्रयास, गेंद बल्ले के बेहद करीब से गुजरी है, सीधे विकेट कीपर के पास। कोई रन नहीं इस गेंद पर। रोहित तेलीब्रे ज़रूर इस तरह के इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने के लिए जाने जाते हैं, लेकिन कहीं ना कहीं रोहित भी अपने क्षमता के अनुसार अभी तक प्रदर्शन नहीं कर पाए हैं इस टूर्नामेंट में। अच्छे प्रतिभाशाली खिलाड़ी है, इसमें कोई संदेह नहीं है। भावेश अच्छी गेंदबाजी करते हुए इस मैच में, और इस बार बड़ा हिट
अब की बार पिकअप शॉट, गेंद को निकाल दिया है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। 4 रनों का अंपायर का इशारा आया है, लेकिन क्या वाकई में चौका है या फिर बाउंड्री के पार जाकर गिरी है गेंद? प्रेक्षक तर त्या ठिकाणी षटकार सांगतायत येस, आणि अंपायर्सने देखील आता सांगितलेलं आहे की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पडलाय, षटकार येतोय। 6 ने आता धावफलक पुढे सरकत असताना 25 वर चर्चा आपण करत होतो की पार्टनरशिपची भागीदारी बघा किती महत्त्वाची आहे। आणि या रणजी क्रिकेटच्या सीझनमध्ये आपण बघितलं होतं की शेवटच्या विकेटसाठी भरपूर मोठी पार्टनरशिप मुंबई क्रिकेट संघासाठी झाली होती आणि 11व्या नंबरचा खेळाडू कल्याणचा तो खेळाडू तुषार देशपांडे आय थिंक त्यानं 106 की 111 धावांची एक मोठी इनिंग साकारली होती। जी हाँ, और ऐसे कई उदाहरण है। एक बार सचिन तेंदुलकर और जहीर खान के बीच में भी बांग्लादेश के विरुद्ध टेस्ट क्रिकेट में बड़ी पार्टनरशिप हुई थी 10वें विकेट के लिए। और अभी तो क्रिकेट काफ़ी बदल गया है। एक ज़माना था पहले कि जब हम देखते थे कि बहुत कम टीमों के पास 5-6 नंबर के बाद अच्छे बल्लेबाज हुआ करते थे, लेकिन अब तो 10वें 11वें नंबर पर भी अच्छे बल्लेबाज रहते, खासतौर पर टेनिस क्रिकेट में। और इस तरह के लीग फॉर्मेट्स के टूर्नामेंट्स में तो वहाँ पर तो देखने को ही मिलते हैं जहाँ पर चुन चुन कर खिलाड़ी लिए जाते हैं। ये खूबसूरत नज़ारा है छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड बापगांव देवरुंग का। लंबा हिट लेना चाहते थे, किनारा लगा है, आसान सा कैच विकेट कीपर के लिए। पिछली गेंद पर चौका और अगली गेंद पर झटका। बुरी नजर वाले तेरा मुंह काला। आता असं सांगत असतील ग्रीष्मा 11 आमनेपाडाचे पाठीराखे की आपण खूप कौतुक करत होतो या पार्टनरशिपचं आणि अखेर कॉमेंटेटर कर्स हा क्रिकेटचा भागच आहे आणि फलंदाज अखेर तिथे बाद होतोय। लेकिन जो चलता है वो तो हमें बताना ही पड़ता है, वो तो हमें बयां ही करना पड़ता है, नहीं तो लोग मारेंगे हमें। 25 पर 4। आता षटक संपले, 4था आणि 25वा धावफलकावरती बरोबर आपण पाहतोय 11:30 डावाला सुरुवात झाली होती आणि 11:50 झालेले आहेत, म्हणजे 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केलेत अगदी चांगल्या ओव्हर रेटने। आणि त्याच्यामध्ये तर 2 मिनिटांचा ब्रेकही होता, म्हणजे 18 मिनिटांमध्येच 4 षटकं कंप्लीट केलेत। लाजवाब। और उसमें भी किरण पाटिल और भावेश जैसे 2 तेज गेंदबाजों ने ओवर्स डाले, ये भी हम नहीं भूल सकते हैं। तेज बॉलर्स के ओवर्स को थोड़ा ज़्यादा वक्त लगता है, लेकिन यहाँ पर अच्छा ओवर रेट मेंटेन किया है सानवी 11 आमने के खिलाड़ियों ने। गेंदबाजी भी लाजवाब रही है, 25 रन बने हैं, 4 विकेट गिरे हैं। यह अद्भुत नज़ारा है, ये दृश्य देखने लायक है। वहाँ पर पॉइंट्स टेबल भी हमें देखने को मिला है। ये देखिए वीरेन स्पोर्ट्स यवई 6 पॉइंट्स, 3 मुकाबले जीते। ये ग्रुप ए का पॉइंट्स टेबल था, उसमें से वीरेन स्पोर्ट्स यवई टीम क्वालिफाई कर चुकी है और क्वार्टर फाइनल मुकाबला कमाल का रहा था। 6 रन डिफेंड किए गए आखिरी ओवर में सुनील द्वारा। ग्रुप बी टेबल टॉपर मंजित मल्हार देवरुंगपाडा। 5वं षटक, गोलंदाज तयार होतो, यावेळेला बॉल हवेमध्ये आहे, मिस टायमिंग, विकेटची संधी आणि विकेट मिळाली आहे। भावेशलाही मैदान सोडावं लागलं या ठिकाणी, संयम गमावला, पेशन्स गमावत असताना यावेळेला तुम्ही बघितलं भावेशलाही की आता रनसाठी जाणं गरजेचं होतं आणि तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चूक केली त्या ठिकाणी, फलंदाज बाद होतोय। किरण दलवी आए और एक बार फिर से किरण दलवी छाए, पहली गेंद पर विकेट प्राप्त करते हुए। पिछले मैच में भी बहुत अच्छा ऑलराउंड प्रदर्शन किरण दलवी का भी रहा था और किरण पाटिल का भी। बहुत अच्छा कैच, समय था वहाँ पर फील्डर के पास, अच्छा जजमेंट दिखाते हुए सुरक्षित हाथों की जोड़ी गेंद के नीचे पेश करते हुए। 25 पर लगा है 5वां झटका ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम को। 5वा खेळाडू आता या ठिकाणी बाद झाला आणि किरण दलवीला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली। सानवी 11 आमने संघ आता मजबूत स्थितीमध्ये आपण या सामन्याचा विचार केला तर थोडंसं सरप्रायझिंग खरं तर मीही होतो की ज्या वेळेला टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला, मात्र सध्या तरी तो निर्णय योग्य आहे असं त्या गोलंदाजांनी ठरवलं, म्हणजे कॅप्टनच्या विश्वासाला तडा जाऊ दिली नाहीये। ऐसे सिचुएशन में हालांकि टॉस बड़ा ही इम्पोर्टेंट भी रहता है। ये ग्रुप डी के मैचेस अभी चल रहे हैं। जयंश 11 सावत टीम 2 में से 2 मैच जीत चुकी है, 4 पॉइंट्स, और क्वार्टर फाइनल के लिए क्वालिफाई कर चुकी है। सानवी 11 आमने टीम ने पहला मैच हारा था, लेकिन उसके बाद बाउंस बैक अच्छा किया है। इस मैच में भी अच्छी स्थिति है। फुलर लेंथ विशाल ने टर्न कर दिया है, कलाइयों का उपयोग करते हुए डीप स्क्वायर लेग की जानिब फील्डर मौजूद है, 1 ही रन मिलेगा। सिंगल डबल्स लेते रहना बहुत ज़रूरी होता है, ख़ास तौर पर आप देखोगे तो
रोहित तेलीवरे ने काफ़ी डॉट गेंदें खेली, 9 रन जरूर बनाए लेकिन 11 गेंदों का सामना किया। एक छक्का भी जड़ा था लेकिन डॉट बॉल्स का जो परसेंटेज रहा है, और ये कहीं ना कहीं विलन का रोल अदा करते हुए नजर आया है। डॉट बॉल हमने देखा पूरे टूर्नामेंट में जिन टीमों ने बहुत अधिक डॉट बॉल्स खेले वो टीमें ज़्यादा आगे बढ़ी नहीं है। हो, कुठेतरी मी म्हणेल म्हणजेच काय तर डावाला पुढे नेण्याचा जो प्रयत्न राहिला फलंदाजांचा तोच पूर्णपणे अपयशी ठरलाय. म्हणजे इनिंग बिल्डअप करण्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आपण फेस करताना पाहिले फलंदाजांना. षटकार येतात, चौकार येतात, मात्र त्याच्यानंतर वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होत होता आणि त्याच्याचमुळे मी म्हणेल ह्या समस्या. और 6-6 ओवर के मैचेस खेलने के ये खिलाड़ी आदी भी नहीं है। जितने भी टूर्नामेंट्स हमने देखे हैं इस एसोसिएशन में वो कहीं ना कहीं 4-4 ओवर के ज़्यादातर रहे थे। यहाँ पर मिस हिट है या फिर गेंद बल्ले पर लगी ही नहीं है, ये देखने वाली बात है। गेंद पॉइंट की तरफ चली गई थी, 1 रन मिलेगा, बल्ला लगा था अंपायर बताते हुए, तो मिस हिट था। 1 रन से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 27 रन 5 विकेटों के नुकसान पर। मुझे लगता है कि अगला संस्करण जब खेला जाएगा तो वहाँ पर बहुत से बल्लेबाज काम करेंगे कि 6 ओवर्स कैसे खेलने हैं, डॉट गेंदे जो है उनको कैसे कम किया जाए, इस पर ध्यान दिया जाएगा। हो, ही तर पहिली सुरुवात आहे. आपण ISPLलाही बघितलं की ज्या वेळेला या बॉल नंतर आपण चर्चा करूच. हो, यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅक ऑफ लेंथ हा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा अर्ली खेळला. विशाल परटोलीच्या बॅटिंग क्रमवारीमध्ये देखील बरेचसे बदल बघायला मिळाले. खरं तर आता विशालला आपण नेहमी टॉप ऑर्डरला बॅटिंग करताना पाहिले, आता 5व्या षटकामध्ये तो आलाय तर त्याच्या स्वभावाव्यतिरिक्त खेळ त्याला करावा लागेल. कारण त्याची इनिंग आपण बऱ्याचदा पाहिले तो सुरुवातीला वेळ घेतो विशेषतः आणि त्याच्यानंतर आक्रमण करत असतो. और ये इतना आसान नहीं होता है। जो बल्लेबाज लगातार ओपनर के तौर पर खेलता है, टॉप ऑर्डर में खेलता है, उसको आप यदि निचले क्रम में बल्लेबाजी के लिए भेज दोगे तो फिर उसके लिए कठिन ही रहेगा। इतना आसान नहीं होता है एडजस्ट करना। थोड़ी छोटी गेंद पुल कर दिया है, कंट्रोल शॉट खेला है, वाइड ऑफ डीप मिड विकेट फील्डर तैनात है वहाँ पर, 2 रन लेना चाहते हैं। ओ डायरेक्ट हिट लगती तो शायद मामला नज़दीकी हो सकता था, लेकिन आखिरकार निशाना चूक गया है। 2 रन पूरे, स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 5 खिलाड़ी आउट। 29 आणि ज्या धावगतीने धावा सुरू आहेत असं वाटते की प्रोजेक्टेड स्कोर स्पष्टपणे दिसते की 40च्या आतमध्ये आणि ती धावसंख्या मी म्हणेल तेवढी चॅलेंजिंग नसेल. यावेळेला आपण पाहतोय की अगदी स्वस्त बसलेत स्वास्थ्य म्हणता येईल जयंत 11 सावध संघाचे खेळाडू. रिलैक्स, बहुत रिलैक्स है क्योंकि टीम क्वार्टर फाइनल में पहुंच चुकी है। और अब की बार स्विंग किया है, नजरें हट गई थी, मिस टाइम हिट। ओहो, अच्छा एफर्ट था, कैच की कोशिश हुई थी वहाँ पर, डीप मिड विकेट से खिलाड़ी आए थे आगे, थोड़ी सी आगे गिरी, बहुत मुश्किल अवसर था ये। और फिर से यहाँ पर 2 रन पूरे होते हुए और इसके साथ ही 5 ओवर्स का खेल समाप्त होता हुआ स्कोर 31 रन 5 विकेटों के नुकसान पर। ग्रीष्मा 11 आमने पड़ा। टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई, मस्ट विन गेम है ये दोनों भी टीमों के लिए, करो या मरो का मैच। जो टीम जीतेगी वो आज के अंतिम मैच में अर्थात अगले मैच में खेलेगी क्वार्टर फाइनल मुकाबला जयंत 11 सावध के विरुद्ध। तत्पूर्वी आपण या ठिकाणी जसं सत्र संपेल आपण काही मान्यवरांना सन्मानित करणार आहोत. आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून ग्रीष्मा 11 आमनेपाडा हा संघ तुम्हाला बघायला मिळाला. संतोषजी काकडे साहेब माजी सरपंच आमनेचे, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. जसं पहिलं सत्र संपेल आपण त्या सन्मानाकडे वळणार आहोत. तदनंतर जयंत 11 सावधचे पुरस्कर्ते सचिन पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. आणि महत्त्वाचा म्हणजे एक विशेष सन्मान तो असेल कि ज्यांनी संघ या स्पर्धेमध्ये खरेदी केला. और सबसे अच्छी बात ये रही कि सभी टीमों के जो टीम ओनर है वो यहाँ पर मौजूद भी रहे हैं. हो नक्कीच, म्हणजेच ही क्रेज. आणि आपण चर्चा करत होतो की आपण उल्लेख केला 6 षटकं खेळण्याचा तेवढा अनुभव या विभागातील खेळाडूंना नाही आहे. ISPL मध्ये आपण बघितलं होतं की पहिल्या दुसऱ्या मॅचेसमध्ये बऱ्याचशा मॅचेसमध्ये ज्या वेळेला टेप बॉलचं यूज केलं जायचं त्यावेळेला बरेचसे गोलंदाज होते की त्यांच्यासाठी ती समस्या राहिली होती गोलंदाजी करणं. मात्र जसजशी टुर्नामेंट पुढे गेली तसतसं मात्र या ठिकाणी त्या टेप बॉलमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे प्रावीण्य मिळवलं आणि या दरम्यान षटकार लागले. चर्चेमध्ये एक षटकार आला मैदानामध्ये. सुपर शॉट, बहुत अच्छा शॉट, बिल्कुल ओवर पिच गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर, सामने लॉफ्टेड शॉट खेला है डाउन द ग्राउंड, बहुत ही शानदार सिक्सर. और इसी तरह के कुछ बड़े हिट्स की आवश्यकता है. जैसे कि प्रोजेक्टेड के स्कोर के बारे में आप बता रहे थे पिछले ओवर में कि 40 के करीब नज़र आ रहा है, लेकिन अब रन संख्या 40 के करीब पहुंच ही गई है, 37 रन. 1-2 और बड़े हिट आएंगे तो 50 के करीब भी टोटल पहुंच सकता है. 50 का आंकड़ा यदि छू लिया तो फिर एक ताकत मिलेगी. मैं समझता हूँ ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम को लड़ने के लिए ऊर्जा मिलेगी उनके गेंदबाजों को. हो नक्की हिम्मत मिळेल. तो एक मॅजिकल आकडा सुद्धा राहील
आणि थोडंसं आता आपण पाहतोय की थोडंसं मी म्हणेल हेझी क्लायमेट्स बघायला मिळते. धुसर वातावरण आपण मैदानामध्ये पाहतो आणि अशा कंडिशन्समध्ये बॅटिंग थोडी कठीणच असते. जयेश ने छक्का जड़ा है, मंथन गेंदबाजी करते हुए, बढ़िया गेंद, बढ़िया वापसी, अब की बार क्लीन बोल्ड. हीच तर मोठी समस्या राहिली आहे की आपण पाहतोय की जास्त सातत्य टिकवता आलं नाही आहे फलंदाजांना, की एका बॉलवर षटकार आला त्याच्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटकाच खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तसे आता वेळही फार कमी आहे. सो त्याच्यामुळे आपण पाहतोय की बॅटर ही इथून काय करू शकतात. और देखिए सीधे बल्ले से उन्होंने छक्का जड़ा था, लेकिन अब की बार उन्होंने क्या किया, ऑफ स्टंप के बाहर निकल गए और अक्रॉस चले गए थे. गेंद स्टंप्स पर थी, पुलर लेन की थी, कहीं ना कहीं वहां पर मौका दिया बल्लेबाज ने, गेंदबाज को आमंत्रित किया था कि स्टंप्स पर गेंदबाजी कीजिएगा. अच्छे पेस के साथ गेंद की थी, फुल एंड स्ट्रेट काम तमाम कर दिया. वहां पर मंथन ने मुंह तोड़ जवाब दिया है सिक्सर को, बल्लेबाज जयेश को. आणि हे बरेचसे प्रेक्षक तुम्ही पाहतात सानवी 11 आमनेचे मोस्ट ऑफ ऑडियन्स प्रेक्षक या ठिकाणी आनंद घेताना तेही थोडेसे रिलॅक्स आहेत, कारण आत्तापर्यंत त्याच्या संघाची भरीव कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. मनोहर केनेंना तुम्ही त्या ठिकाणी पाहतायत, तेही खूप चांगले क्रिकेटर आहेत. धावसंख्या धावफलकावरती 37-6 गडी बाद. न्यू बॅटर कैलास मैदानामध्ये एंटर झाला. कैलासकडे देखील क्षमता आहे, मोठे फटकेबाजी तो करू शकतो. आपण बऱ्याचदा भावले संघासाठी खेळताना त्याला पाहिलंय आणि मोठमोठ्या इनिंग्स त्याच्या माध्यमातून आपण बघितल्यात. मात्र यावेळेला संघ अडचणीमध्ये सापडलाय. येथून संघाला आता अडचणीतून बाहेर काढावं लागेल. मंथन पुन्हा एकदा सज्ज होताना 37 धावफलकावरती आहे, 37 रन्स. अंतिम 4 गेंदे, जड़ में गेंद, अंदरूनी किनारा, 1 रन तो मिलेगा. फील्डर थोड़े दूर है किरण दलवी. 2 की सोच जरूर थी, लेकिन हिम्मत नहीं जुटा पाए बल्लेबाज. 1 ही रन पर संतुष्ट. विशाल आता स्ट्रायकिंग एंडला असेल, ज्याच्या बॅटमधून 5 धावा आल्यात. 1-2 मोठे फटके आता शोधावे लागतील शेवटच्या 3 बॉलवर, तेव्हा कुठे एक फायटिंग टोटल आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. मात्र मंथन ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय असं वाटत नाही की त्याच्यासमोर एवढे इझी असेल मोठे फटके खेळणे. लास्ट ओव्हरमध्ये जी लेंथ लाईन टाकणं गरजेचे आहे ती त्यानं आतापर्यंत दाखवली आहे मैदानामध्ये. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह, लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट बॉलला पाठवल्या लॉंगॉनला, थोडासा वाईडिश उभा होता लॉंगॉनचा फिल्डर आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू मिळेल, फक्त सिंगल. बहुत अच्छी गेंदबाजी इस पूरे ओवर में और पूरे मैच में, बल्कि पहली गेंद इस ओवर की ओवर पिच थी, उस पर छक्का जड़ा गया था. वापसी अच्छी की है मंथन जोशी ने. अगली 3 गेंदों पर उन्होंने सिर्फ 2 रन खर्च किए हैं और 1 विकेट भी प्राप्त किया है. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पलटवार चांगला पाहायला मिळाला षटकारानंतर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा होती, बिहाइंड विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगच्या फिल्डरकडनं पाहायला मिळालं. 1 धाव घेण्याची वेळ होते आणि 40ला 6 सध्याची स्थिती तुम्ही पाहतात. डावातील शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. याही मॅचमध्ये थोडंसं नाराजच केलं मी म्हणेल फलंदाजांनी. और शुरुआत से ही हमने देखा कि बल्लेबाजों ने थोड़ा निराश किया है इस पारी में. पावर प्ले में सिर्फ 8 रन आए थे, 3 खिलाड़ी भी आउट हो चुके थे. उसके बाद किरण पाटिल का एक और किफ़ायती ओवर रहा था जिसमें उन्होंने सिर्फ 2 रन दिए थे. भावेश जोशी के दूसरे ओवर में ज़रूर 11 रन आए थे, वही एक बड़ा ओवर रहा. उसके अलावा बहुत ही कमाल की गेंदबाजी. अंतिम गेंद फुल टॉस बनी थी, ऑन ड्राइव किया है, डिप मिड विकेट मौजूद है. यहाँ पर 2 की कॉल, प्रयास भी हो रहा है और बैट्समैन रन आउट. किरण का निशाना ज़्यादा चुकता नहीं है. अंडरआर्म थ्रो किया जैसे ही गेंद हाथ में आई थी और बिल्कुल स्टम्प्स पर. तो एक ही गेंद, अंतिम गेंद पर पारी समाप्त होती हुई ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम की 6 ओवर्स में कुल मिलाकर बनाए हैं 41 रन 7 विकेटों के नुकसान पर. ये लो फुल टॉस गेंद थी, अंतिम गेंद एलिवेट कर नहीं पाए थे वहाँ पर विशाल. लॉफ्टेड शॉट ज़रूर खेलना चाहते थे लेकिन ग्राउंडेड शॉट बना था और अच्छा क्षेत्ररक्षण वहाँ पर भावेश जोशी द्वारा. थ्रो उतना सटीक नहीं था लेकिन किरण ने काम तमाम कर दिया. तो 42 रनों की चुनौती सानवी 11 आमने के सामने ये मुकाबला जीतने के लिए. तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर्स कैलास पाटील आणि अनंता केने
त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि त्यांच्या शुभस्य सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अर्थातच संतोषजी काकडे साहेब ज्यांचा एक तुम्ही संघ पाहतायत ग्रीष्मा 11 नामनेपाडा आणि त्या संघाचे मालक संतोष काकडे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. नक्कीच त्यांचा एक शाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि आपण पाहतोय काही प्रेक्षक स्टँड्समध्ये वाढदिवसही साजरा केला जातोय. मात्र सध्याच्या घडीला आमचे संघ मालक ज्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय, संतोषजी काकडे साहेब, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि त्यांच्यासाठी विशेष आपण पाहतोय की सन्मान चिन्ह तयार करण्यात आलेले आहेत. जे 16 स्पॉन्सर्स आहेत त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे आपण पाहतोय की सन्मान चिन्ह, आकर्षक सन्मान चिन्ह स्पेशल तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. कैलाजी पाटील, त्याचबरोबर अनंता केने ऑर्गनायझिंग कमिटीचे हे मेंबर्स आहेत आणि त्यांच्या शुभस्य हा सन्मान केला जातोय. थोडंसं चेहऱ्यावरती नाराजी आहे संतोषजी काकडे यांच्या, कारण संघाची कामगिरी तेवढी आत्तापर्यंत चांगली राहिली नाही आहे. हरकत नाही, अजून एक डाव बाकी आहे येणं. गोलंदाजांनी जर चांगली कामगिरी केली तर याही धावा वाचू शकतात, कारण क्रिकेट असा खेळ आहे की तिथे कुठलीच धावसंख्या छोटी नाही आणि कुठलीच धावसंख्या मोठी सुद्धा नाही. जे तुमच्या पुढ्यात आहे, तुमच्या समोर आहे, ते त्याला सामोरं जाण्याची तुमची तयारी पाहिजे. तशी तयारी आता ठेवावी लागेल. त्यानंतर सचिन पाटील जे जयांश 11 सावधचे पुरस्कर्ते आहेत, सचिन पाटील यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. त्यांच्यासाठी एक स्पेशल सन्मान चिन्ह आपण तयार करण्यात आलेलं आहे. 16 स्पॉन्सरांसाठी स्पेशल सन्मान चिन्ह तयार केलेले आहेत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होतोय आणि सचिन पाटील साहेब, मी आपल्याला विनंती करतोय, सचिन पाटील थोडं नंतर येतील कारण एक सामना त्यांचा बाकी आहे क्वार्टर फायनलचा. क्या बात आहे. आणि आई एकविरा डाब्याचे प्रोप्रायटर नागेश पाटील यांच्याकडनं ते आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेले आहेत आणि वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो आहे. आपण पाहतोय बर्थडे बॉय प्रशांत पाटील यांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केला जातोय. हॅपी बर्थडे टू यू मिस्टर प्रशांत पाटील, तुम जियो हजारो साल, हीच प्रार्थना खरं तर ALPLच्या वतीनं आम्ही देतोय आणि शुभेच्छा देखील तुमच्या पाठीशी असतील. मीची जोडी मैदानामध्ये आता एंटर झालेले आहे. किरण पाटील आणि त्याच्या सोबतीला देवेंद्र पाटील. सध्या वाढदिवस एक वेगळाच ट्रेंड बनून गेलाय. काही साजरे करतात, भरपूर जल्लोषाने साजरे करतात, तर काही ना दुःखही होतो वाढदिवस. बरेचसे जण आहेत अजयजी ते साजरा करतच नाही. देखिए, हर एक व्यक्ति की अपनी अलग सोच होती है, उस पर तो हम टिप्पणी नहीं कर सकते हैं, लेकिन जश्न मनाने में क्या जाता है. बिल्कुल सही कहा. जिंदगी का हर एक पल तो आज़ादी से जीना चाहिए. वाकई में जीवन जीने के लिए होता है समीर. चलिए खेल की तरफ लौट चलते हैं. 42 रनों की चुनौती, 7 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं. किरण पाटिल पहली गेंद का सामना करते हुए. काकड़े की गेंद, छेड़खानी करने का प्रयास, हालांकि दिशाहीन गेंद है. वाइट पर बल्ला फेंक दिया था किरण ने और शायद बल्लेबाजों का मानना यह है कि गेंद क्रीज के भी बाहर पिच हुई है. वाईट बॉल या ठिकाणी आलेला आहे. आपण पाहतोय पंचांकडनं आणि अवांतर धावेने संघाच्या धावफलकाला आता सुरुवात झालेली आहे. रामकृष्ण काकडे मागील 20 वर्षांपूर्वीचा आपण जरी इतिहास बघितला तरी रामकृष्ण काकडे विथ न्यू बॉल चांगला खेळतोय आणि तेव्हापासून आजपर्यंत तीच कामगिरी त्याची पाहायला मिळाली आहे. जी हाँ, हमेशा एक इफेक्टिव बॉलर रहे हैं पावर प्ले के दौरान, खासतौर पर पावर प्ले स्पेशलिस्ट. जोरदार अपील, अंपायर की सहमति नहीं. किरण कुछ खास समझ नहीं पाए थे इस गेंद को, लेकिन अंपायर का मानना है कि बल्ला लगा है वहां पर, हल्का सा लीडिंग एज. मोड़ना चाहते थे शायद वो ऑन साइड में, गेंद ऑफ साइड में चली गई थी. रिप्ले में देखना इंटरेस्टिंग रहेगा. गेंदबाज काफ़ी उत्साहित नजर आए थे, अंदर की तरफ लेकर आए थे. जी हाँ, मोड़ना चाहते थे ऑन साइड में और किनारा लगा बल्ले का. बाल बाल बच गया वहाँ पर किरण पाटिल. विकेट टू विकेट गेंदबाजी करना जानते हैं रामकृष्ण काकड़े. मूवमेंट भी रहती है उनकी गेंदों में. दाहिने के बैट्समैन सामने हो या फिर बायात के, ज़्यादा फर्क नहीं पड़ता है उनको. बढ़िया ड्राइव, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग फॉलो थ्रू में. यावेळेला चांगली गोलंदाजी आपण
पहली गेंद वाइड जरूर रही थी, लेकिन उसके बाद अच्छे रिदम में नजर आते हुए रामकृष्ण इस बार हुक कर दिया गेंद को, शॉट फाइन लेग के ऊपर से, बढ़िया शॉट, 4 रन मिलेंगे। जबरदस्त फटका यावेळेला आपण पाहतोय, चौकार आला आणि देवेंद्रच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूचा तो सामना करत होता, थोडासा शफल झाला हुक करत असताना, शॉर्ट फाईन लेगच्या वर्ण बॉलला पाठवलं चौकार। पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेचा योग्य तो वापर यावेळेला बॅटर्स करत असताना स्कोर 6 या आकड्यावरती। पहिल्या 3 बॉलवर चांगली स्टार्ट, 42 लक्ष्य पार करत असताना। सबसे कम टोटल इस टूर्नामेंट में जो डिफेंड हुआ है वो 45 है, 45 रन, जो कि बीबी स्पोर्ट्स सितारे टीम ने किया था होम 11 किरवली के विरुद्ध कल रात। तो ये टोटल यदि डिफेंड होता है तो ये भी एक बड़ा रिकॉर्ड बन जाएगा। स्विच हिट करने का प्रयास, पैर पर लगी ज़रूर है, हल्की सी आह भी निकली गेंदबाज के मुंह से, हल्की सी अपील थी, लेकिन निश्चित रूप से ऐसे लगता है कि इम्पैक्ट जो था वो ऑफ स्टंप के बाहर था। लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा, स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के। सानवी 11 आमने टीम के बल्लेबाज यदि यहाँ पर ज़्यादा गलतियाँ ना करे तो एक आसान जीत उनके लिए हो सकती है। हो नक्कीच, विकेट वाचवल्या तर मी म्हणेल, जर वेळ घेतला विकेटवर तर मी म्हणेल सहजगत्या ते विजयाकडे जाऊ शकतात। रामकृष्ण पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना, किरणसाठी यावेळेला बॉलला येऊ दिलं, हलक्या त्यानं फक्त पुश केलं, ढकललं चेंडूला आणि 1 धाव तिथे पूर्ण केली जाते। स्कोर एकेका धावेने पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, धावसंख्या 8 वर। मुझे लगता है कि रणनीति बनाकर आए हैं दोनों प्रारंभिक बल्लेबाज। किरण पाटिल थोड़ा सा संयम दिखाएंगे और आक्रमण करने की कोशिश होगी देवेन पाटिल की। देवेन पाटिल कप्तान है तो उन्होंने ये रणनीति बनाई होगी, शायद कुछ सीनियर खिलाड़ियों का भी मार्गदर्शन लिया होगा। हो नक्कीच, या ठिकाणी आपण पाहतोय की सिनियर खेळाडू आहेत त्यांच्या संघामध्ये, मोस्ट ऑफ यंगस्टर आहेत, मात्र संघ व्यवस्थापन मजबूत आहे। आपण पाहतोय पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा, और ये बिल्कुल भी अफोर्डेबल नहीं है ग्रीष्मा 11 आमने पाड़ा के लिए। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करनी होगी। जो 2-3 गेंदें हमने देखी थी, खासतौर पर किरण पाटिल के विरुद्ध बहुत सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी रामकृष्ण काकड़े ने की है, तो संयम गेंदबाजों को भी दिखाना होगा। आप बहुत ज़्यादा कुछ ट्राई करते हो तो इसका मतलब यह है कि आपने संयम गवा दिया है। नक्कीच, आणि या ठिकाणी आता विकेटचा शोध घेण्यासाठी थोडंसं नवनवीन एक्सपेरिमेंट करावे लागतील। मात्र यावेळेला आपण पाहतोय की चांगला बॉल आणि पहिलं षटक इथे संपलंय 9 धावा धावफलकावरती, म्हणजे जी सरासरी हवी होती त्या सरासरीला स्पर्श केल्या पहिल्या षटकामध्ये सानवी 11 आमनेनं, और काफ़ी आगे भी निकल गए हैं। 7 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती पारी की शुरुआत से थी, 2 रन अधिक बनाए हैं और विकेट भी नहीं गिरा है, वो तो बहुत बड़ा प्लस पॉइंट है। अब 5 ओवर्स में चाहिए मात्र 33 रन। हालांकि इस तरह के स्कोर्स भी बचाए जाते हैं क्रिकेट के खेल में, और आपने तो सुना होगा कि छोटे छोटे छिद्र बड़े बड़े जहाज़ों को डुबो देते हैं, और वैसा क्रिकेट का खेल भी है, छोटे छोटे टोटल पर बड़ी बड़ी टीमें भी ढेर हो जाती है। हो नक्कीच, मी अगोदर देखील सांगितलं की जे तुमच्या पुढ्यात आहे, समोर आहे, त्याला सामोरं जाण्याची तुमची तयारी तशी व्हावी, ती तयारी ठेवावी लागेल। आता ग्रीष्मा 11 आमने पाडायला पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा गेल्यात। आता पेपरवरती समीकरण बघा किती सोपं दिसतं, 30 चेंडू आणि 33 धावांची गरज क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सानवी 11 आमनेला, मात्र ती कठीण होऊ शकते, तसा खेळ करावा लागेल। नेवर लेकर कैलाश रावते, विकेट्स यहाँ पर चटकाने होंगे गेंदबाजों को। राहुल केने बल्कि गेंदबाजी के लिए आए हैं। किरण के पास स्ट्राइक, कदमों का इस्तेमाल कर रहे थे, लेकिन देखा कि थोड़ी धीमी गति से गेंद डाली गई है। लेन तो उस तरह की नहीं है कि जिस पर आक्रमण किया जाए। किरण बहुत समझदारी का प्रमाण दिखाते हुए इस मैच में, और पिछले मैच में भी आपने देखा कि उन्होंने जिम्मेदारी अपने कंधों पर ले ली थी। पहले मैच में बल्ले से फ्लॉप रहे थे और पिछले मैच में ओपन करने आए, एक अच्छी पारी खेली, नाबाद रहे, 29 रन बनाए, और इस मैच में भी अच्छी शुरुआत देने का प्रयास कर रहे हैं। जबाबदारी घेतली पूर्णपणे, मॅचचं ओझं आता त्याला इथून नक्की सांभाळायचं आहे आणि ती जबाबदारी त्याला पार पाडायची आहे, त्याच्यामुळे तो थोडासा सावध गतीने बॅटिंग करतोय। कंडिशन्स देखील तशाच आहेत। यावेळेला आपण पाहतोय थोडीशी वीट मिळाली होती आणि त्याचा फायदा उचलला, गॅपमध्ये बॉलला काढले बाहेर, पहिला चौकार येतोय, दुसरा चौकार देवेंद्रच्या बॅटमधून। ठीक तरह से हालांकि टाइम नहीं कर पाए थे अपने शॉट को, थोड़ा सा बाहरी किनारा लगा था यहाँ पर। ये देखिए पॉइंट के सामने से संभवतः वो खेलना चाहते थे, लेकिन पॉइंट के पीछे चली गई और रामकृष्ण काकड़े रोक नहीं पाए। यहाँ पर 100% कमिटमेंट तो नहीं कहा जा सकता है, जबकि उसकी आवश्यकता है।
एक एक रन बचाने की चुनौती है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम के सामने। हिम्मत नहीं हारनी चाहिए। कहा भी जाता है कि हिम्मत से हारो, लेकिन हिम्मत मत हारो। हो, नक्कीच या ठिकाणी ती लढाऊ वृत्ती आणि तो पॉझिटिव्ह ॲप्रोच या ठिकाणी आता फिल्डर्सना ठेवावा लागेल या मॅचमध्ये पलटवार करण्यासाठी। पुन्हा एकदा चांगला फटका स्ट्रेट टू द मिड ऑन, फलंदाज बाद होतोय आणि पहिला धक्का अखेर या ठिकाणी लागत असताना सानवी 11 आमनेला। बढ़िया कैच वहाँ पर, अच्छा पूर्वानुमान। मिडॉन के खिलाड़ी थोड़े वाइड भी खड़े थे, लेकिन अच्छा पूर्वानुमान के साथ जैसे ही स्ट्रोक खिला गया था उन्होंने अपने बाई तरफ दौड़ना शुरू कर दिया था। बल्ले के थोड़ी निचले हिस्से पर लगी और जो एलिवेशन चाहते थे वो प्राप्त नहीं कर पाए। विशाल ने कोई गलती नहीं की, बेहतरीन कैच। पहली सफलता मिलती हुई ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा को। 14 पर गिरा है पहला विकेट सानवी 11 आमने का। आउट होने से पहले कप्तान ने 2 चौके लगाए, 8 रनों का योगदान दिया। हो, एक चांगली सुरुवात देण्यामध्ये त्याचा खूप मोठा हात होता। 14 वरती पहिला धक्का लागला। नवीन बॅटर किरण दलवी मैदानामध्ये एंटर होतोय। किरण पाटीलला आता तो साथ चांगली देणार का, की या ठिकाणी राहुलला एक सफलता मिळाली आहे। आपण पाहतोय की राहुल त्यानंतर शालिक बॉलिंग युनिट चांगला आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडाकडे। मात्र आता कॅप्टन कशा पद्धतीने त्यांचा वापर करतोय हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं राहील। पिछले मैच में इन दोनों बल्लेबाजों के बीच में 41 रनों की एक नाबाद पार्टनरशिप हुई थी। 9 विकेटों से वो मैच जीता था सानवी 11 ने। यहाँ पर हालांकि उतने बड़े पार्टनरशिप की ज़रूरत तो नहीं है और स्थिति काफ़ी मजबूत है। इस बार दबाव ज़्यादा नहीं रहेगा। टारगेट छोटा है, आते ही प्रहार करने की कोशिश। अच्छी गेंद थी राउंड द विकेट से कौन बनाती हुई। ज़्यादा रफ्तार के साथ नहीं कर रहे हैं, लेकिन आज़ादी बरतने का मौका नहीं देना चाहते हैं बल्लेबाजों को, जो कि अच्छी सोच है। थोडेसे अक्रॉस जाणारे आपण बॉल पाहतोय राहुलचे। ज्या पद्धतीने पडल्यानंतर उजव्या हाताच्या बॅटर्ससाठी बाहेर वळणारे बॉल। ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर हे पहा। थोडीशी बोटही फिरवते बॉलवरती, अँगल क्रिएट करणारी गोलंदाजी। यावेळेला पुन्हा एकदा तयार होते राहुल राऊंड विकेटनं। किरणसाठी हा बॉल यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता। इथे आपण बघितलं की जास्त आता वेगवान गोलंदाजी होत नाहीये, टप्प्यावरती खूप चांगलं नियंत्रण आहे राहुलचं। और कई बार ऐसे होता है कि जब तेज़ करने की कोशिश होती है तो वहाँ पर मौके बल्लेबाज को मिलते हैं। और यह क्या खतरनाक गेंद थी, राउंड द विकेट से ऑफ कटर डाली उन्होंने। टप्पा पड़ने के बाद गेंद स्टंप्स के ऊपर से निकल गई। बल्लेबाज थोड़ा सा शफल कर चुके थे और उनके पैरों के पीछे से गेंद स्टंप्स के ऊपर से गेंद विकेट कीपर के पास। चांगलं व्हेरिएशन, मिस टायमिंग आहे। इथे विकेट मिळण्याची शक्यता आहे। फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडली आहे, सॉफ्ट डिसमिसल। फलंदाज बाद होतोय आणि पुन्हा आता शिरकाव करण्याची नक्कीच मी म्हणेल आता ताकद ग्रीष्मा 11 आमनेपाडाला मिळाली आहे। दूसरा धक्का लागतोय। निश्चित ही रूप से अब दबाव थोड़ा सा बनता हुआ सानवी 11 आमने के बल्लेबाजों पर। सानवी 11 टीम पर दबाव बनता हुआ। इस बार थोड़ा आगे रखा था, लेकिन फिर से बहुत अधिक गति नहीं दी थी। पावर हिट करने का प्रयास था, ताकतवर शॉट खेलना चाहते थे, लेकिन कुछ खास फुटवर्क नहीं था और एक आसान सा कैच खुद गेंदबाज ने लपका है। राहुल के ने अपने टीम को मैच में वापस लाते हुए अब यहाँ से पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। स्कोर 14 रन 2 विकेटों के नुकसान पर। 4 ओवर का खेल बाकी है, 28 रनों की है ज़रूरत। अच्छी गेंदबाजी, मात्र 5 रन खर्च किए राहुल केने ने और 2 बल्लेबाजों का काम तमाम किया। छोटे छोटे मोमेंट्स होते हैं समीर, या आप जीतते जाते हो तो ये मैच कब आपके पक्ष में झुकता जाता है वो आपको भी पता नहीं चलता है। ऐसा क्रिकेट का खेल है और बल्लेबाज यदि हल्के में लेने की कोशिश करेंगे तो फिर मुश्किल हो सकता है ये छोटा सा टारगेट चेस करना। नक्कीच या ठिकाणी आता थोडासा दबाव फलंदाजांवरही वाढलाय, कारण टॉप ऑर्डरचे बॅटर्स आता यावेळेला बाद झालेले आहेत। किरण दलवी ज्यानं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, तोही यावेळेला बाद होतोय। त्याच्यामुळे आता थोडासा मी म्हणेल पलटवार करण्याची जी ताकद दिली आहे राहुलनं, ते पुन्हा आता निरंतरपणे पुढे टेकवून येणारे गोलंदाज ठेवतील का, हा प्रश्न निर्माण झालाय। और एक बार फिर से दारोमदार कहीं ना कहीं किरण पाटिल के कंधों पर। किरण पाटिल इस तरह के सिचुएशन में बहुत अच्छी पारियां खेलने के लिए जाने जाते हैं। क्वार्ट्रेल ऑफ भिवंडी, किरण पाटिल सावध, सावध एक्सप्रेस। जी हाँ, ये देखिए किरण पाटिल के फैंस बैनर लेकर आए हैं और ये सबसे अच्छी बात लगी है मुझे इस ALPL की। जो दर्शकों के मन पसंदीदा खिलाड़ी है उनको बहुत अच्छा सपोर्ट उन्होंने किया है, खुलकर सपोर्ट किया है। हमने आदित्य वाकड़े के लिए भी बैनर देखा, वन साइड हीरो। अनंता केने के लिए कल उनके फैंस यहाँ पर मौजूद थे। कल भी शायद मुझे लगता है कि जब बलवंत दलवी, विजय केने जैसे खिलाड़ी आएंगे तो उनके लिए भी
देवरुंगवासी कम से कम बैनर लेकर आएंगे. हो, कारण देवरुंगकरांसाठी तरी फार अभिमानाची गोष्ट आहे. आतापर्यंत टॉप फलंदाजांमध्ये विचार केला तर 103 धावा बलवंतच्या बॅटमधून आल्यात आणि 82 धावा विजय केनेच्या बॅटमधून आल्यात. जी हाँ, 82 रन्स भी बनाए हैं और गेंदबाजी भी कमाल की है. 9 विकेटें मेरे ख्याल से उन्होंने चटकाई है. कमाल केली आहे. खूप चांगला अष्टपैलू खेळ त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाला. चला गेम स्पीडला आपण करायची आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय रोहितचा वापर इथे केला जातोय. सामना करेल किरण, जो सध्या 3 वर बॅटिंग करतोय. 4 चेंडूंचा सामना करत असताना फुल टॉस बॉल. याही वेळेला थोडंसं संयम दाखवलंय बॅटरनं. कवसला ढकलल्या चेंडूला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. भावेश जोशी थोडासा डेंजर एंडला धावत होता, मात्र इतक्या वेगाने धावला की स्वतःला सेव्ह केलं. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 16 या आकड्यावरती. फाईट बॅक केला जाऊ शकतो 42 या टोटलवरती. आता हे दाखवून दिले गोलंदाजांनी. हालांकि रोहित की पहली गेंद कमजोर थी. किरण ने प्रहार तो नहीं किया, हल्के हाथों से खेला, लेकिन ये सूझबूझता है उनकी. फील्डर थोड़े दूर थे, ज़्यादा तेज़ गति से गेंद ट्रैवल नहीं कर रही थी. उसी का फायदा उठाते हुए 2 रन पूरे किए. और किरण को अच्छी तरह से पता है कि यहाँ पर बड़े हिट्स की ज़रूरत नहीं है, विकेट पर टिके रहने की आवश्यकता है. विकेट पर टिके रहेंगे तो रन्स भी आएंगे. हल्के हाथों से टर्न किया इस बार ऑन साइड में. फिर से 2 की कॉल हो सकती है. फील्डर बहुत दूर है और किरण पाटिल तेज दौड़ते हैं विकेटों के बीच में. फिर से 2 रन. चतुराई भरी बैटिंग. सेन्सिबल क्रिकेट. सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला दिशा देतोय आणि आउटफील्डमधनं 2 धावा तो इझी पूर्ण करतोय. आपण फार कमी अशी मैदानं पाहिलेत की जिथे 2 धावा घेणं कठीण असतं, मात्र बापगावचं हे मैदान तुम्ही जर गॅपमध्ये बॉलला ढकललं तर सहजगत्या पडून 2 धावा पूर्ण करू शकता. आणि सर तोच गेम प्लॅन किरण पाटीलचा तुम्ही बघतायत. यानी कि फील्ड को खेलते हुए किरण पाटिल गेंद को तो खेल ही रहे हैं, लेकिन फील्ड को भी खेल रहे हैं. वो देख रहे हैं कि गैप्स कहाँ पर है और कहाँ पर फील्डर सर्कल के अंदर है, कहाँ पर बाउंड्री पर है. उसको देखते हुए फील्डर्स के यहाँ वहाँ गेंद को नच करते हुए फील्डर के इर्द गिर्द खेलते हुए 2-2 रन्स ले रहे हैं, जो कि बहुत ही अच्छी सोच है. एक रन बचाने की चुनौती है विपक्षी टीम के सामने. स्वीप की हवा में सीधे फील्डर के पास. बड़ा झटका. किरण पाटिल आउट. एक मात्र अटॅकिंग स्ट्रोक, आक्रमक फटका त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला आणि स्ट्रेट टू द स्क्वेअर लाईक फील्डर. फलंदाज बाद होतोय. एक मोठा धक्का इथे लागलाय. पुन्हा एकदा आता मी म्हणेल या मॅच मध्ये कमबॅक. क्या ये टर्निंग पॉइंट साबित होगा इस मैच का? हालांकि गेंद तो कमजोर थी, हिट में बॉल थी. आमंत्रित किया गया था किरण को, थोड़ा धीमा डाला था, फुल टॉस बन रही थी. स्वीप किया, कंट्रोल में नहीं रख पाया अपने शॉट को. नीचे रखने की कोशिश नहीं की थी किरण ने. और विशाल परटोले एक और अच्छा कैच लपकते हुए डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में. बहुत अच्छा योगदान देते हुए विशाल परटोले अपनी टीम के लिए. बल्लेबाजी में भी अच्छा योगदान दिया उन्होंने. 7 रन बनाए थे. और अब यहाँ पर 1-1 रन की लड़ाई है. 18 पर गिरा है तीसरा विकेट. यह सबसे बड़ा झटका लगा है किरण पाटिल के रूप में. किरण के खाते में केवल 7 रन. अब यहाँ से जीतने के लिए 24 रन और चाहिए. 21 गेंदों का खेल बचा हुआ है. भावेश जोशी नंबर 4 पर आए हैं और अब नंबर 5 पर खेलने के लिए मैदान में पहुंचते हुए रितेश तिस्कर आए हैं. अच्छे होनहार युवा खिलाड़ी रितेश तिस्कर. युवा खिलाड़ियों के लिए तो सीखने के लिए बहुत कुछ है. जैसे आपने ऋतिक को देखा जिन्होंने लगातार डॉट गेंदें खेली थी. चलिए, होता रहता है, क्रिकेट खेल है, युवा है, वो भी सीख जाएंगे. तो यहाँ पर अब देखना है कि रितेश किस तरह से अपने आप को ढाल पाते हैं. थोड़ा सा प्रेशर बढ़ता हुआ. हो, आता दबाव वाढत चाललाय. आणि बघा एक बाईकची मला वाटतं लाईट त्या ठिकाणी ऑन आहे, ती बंद करा. आपण किपरच्या मागे त्याचा त्रास होतोय थोडा खेळाडूंना. यावेळेला जागा बनवली आहे, स्वतःला रूम क्रिएट करत असताना रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. रितेश फ्रॉम इताडे आपण पाहिलं आउटफील्डमध्ये खूप चांगला त्याचा खेळ राहिलाय. बॅटिंग त्याला फार कमी वेळा मिळते, मात्र इथे आता मोठ्या स्टेजवर संधी मिळाली आहे, त्याचं सोनं करावं लागेल. और इस तरह की सिचुएशन में बहुत कम बल्लेबाजी की होगी उन्होंने भी, तो एक नया एक्सपीरियंस भी रहेगा. और मुझे लगता है कुछ देर तक क्रीज पर टिकेंगे तो ज़रूर मैच को अपने टीम के पक्ष में झुका सकते हैं. अभी भी समीकरण उतना कठिन नहीं है, लेकिन कहीं ना कहीं बड़ा मुकाबला है और बड़े मंच पर मुकाबला हो रहा है, उसका एक अलग प्रेशर जरूर है. नक्कीच नक्कीच. आता दबाव वाढत चाललाय. यावेळेला तुम्ही पाहतायत फलंदाजांवरही म्हणजे ज्या वेळेला डावाला सुरुवात झाली त्यावेळेला जसे रिलॅक्स होते तर तसे रिलॅक्स बॅटर नाही आहेत.
ओ ब्युटिफुल बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणार आणि आता टाळ्यांचा आवाज सुरू झालाय. बघा ग्रीष्मा 11 आमनेपाडाचे समर्थक अगदी शांत होते, स्मशान शांतता होती त्या बाजूला. मात्र आता पुन्हा एकदा आवाज सुरू झालाय. त्यांनाही आता ठाऊक झालंय की मॅच मध्ये पलटवार झालेला आहे. अंधाधुंध तरीके से खेलने का प्रयास था वहाँ पर, धीमी गति से ही गेंदबाजी कर रहे लगातार रोहित तेलीवरे. अच्छी लेग कटर थी और गलत लाइन पर खेल बैठे थे वहाँ पर बल्लेबाज भावेश. दोनों नए बल्लेबाज है और फिर से स्विंग एंड मिस. इस बार बहुत ही खूबसूरत लेग कटर, फिर से चकमा दिया. एक और डॉट गेंद और अब मैच में मजा आता हुआ. 3 ओवर का खेल समाप्त. रन संख्या 19, 3 विकेटों के नुकसान पर सानवी 11 आमने. समीकरण 18 गेंदों में चाहिए 23 रन. अब मजा आएगा ना बेडू. 3 षटक शिल्लक आणि 23ची गरज. पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव झालेला आहे. हा खेळ क्रिकेटचा आहे. आपण सामना सुरू झाला त्याही वेळेला अनाउन्समेंट केलीच होती की या क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीच धावसंख्या मोठी आणि छोटी नसते. और क्रिकेट किसी की जागीर नहीं है. आप हर मैच जीतोगे ये ज़रूरी नहीं है. क्रिकेट की खेल में हर मैच में आपका बल्ला बोलेगा, आपकी गेंद बोलेगी, ये भी ज़रूरी नहीं है. ये खेल ही बड़ा निराला है. महान अनिश्चितताओं से भरा हुआ क्रिकेट का खेल है. कब क्या हो जाए और कब कौन सा खिलाड़ी क्या कर जाए कहना ही मुश्किल है. इथून आता बॉलिंग ऑप्शन्स तर भरपूर आहेत. राहुल शालिक जे चांगले गोलंदाज आहेत. आता रोहितने एक षटक हाताळलंय. इथून एक्झॅक्टली आता कॅप्टनच्या मनामध्ये काय सुरू आहे. येणारी ही जी आता 2 षटकं आहेत लास्ट षटकापूर्वीची, ती अत्यंत महत्त्वाची असतील या मॅचमध्ये. और देखिए जब तक किरण पाटिल बैटिंग कर रहे थे, वो डबल्स ले रहे थे, तब ऐसे लग रहा था कि बिल्कुल एक तरफा मैच चल रहा है. लेकिन जैसे ही किरण आउट हो गए, एक अलग ही लेवल पर खेल चला गया है. अब काफ़ी रोमांचक स्थिति में ये मुकाबला. नक्कीच. आणि आज तशा मॅचेस का आज नाही तर पहिल्या रात्रीपासून मग अक्षय थेटेचा तो स्पेल असेल, अटॅकिंग बॉलिंग त्यानं केली होती. त्याच्यानंतर काल आपण पाहिला की ओम 11 किरवलीला दोन्ही वेळा अशाच परिस्थितीमध्ये पराभूत केलं होतं. त्याही वेळेला अटॅक बीबी स्पोर्ट इताडेचा फार सुंदर बघायला मिळाला होता. सो त्याच्यामुळे मी म्हणेल जी लढाऊ वृत्ती आहे ना ती प्रत्येकी खेळाडूनं दाखवली आहे ALPLच्या वतीनं. म्हणजेच हा फायदा झाला आहे प्रत्येकी संघाला, प्रत्येकी खेळाडूला. वो जो कहते हैं ना कि ना हारना ज़रूरी है ना जीतना ज़रूरी है. खेल है, बस खेलना ज़रूरी है. खेल अच्छा होना चाहिए और अच्छा खेल यहाँ पर होता हुआ हमने लोनार प्रीमियर लीग सीज़न 1 में. नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए राहुल आक्रमण जारी रखते हुए टैप किया है. सिंगल मिलेगा यहाँ पर कवर्स में से फील्डर आते हुए. एक रन के लिए देखिए कितना पसीना बहाना पड़ रहा है बल्लेबाजों को. नाही आता तर घाम निघणारच आहे प्रत्येकी खेळाडूचा. मात्र अजय सर, आपण बऱ्याचदा पाहिलं ज्या वेळेला अशी परिस्थिती असते म्हणजे कमी रन्स बनवायचे असतात त्यावेळेला फलंदाजांना त्यांच्या स्वभावाव्यतिरिक्त खेळावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये ते बॅटर भरपूरदा चुका करतात. मी तर म्हणेल तुमचा जो नॅचरल क्रिकेट आहे तो इथून तुम्ही खेळलात तर यापेक्षा बरं होईल. हाँ, स्वाभाविक खेल खेलना वो कोशिश हो रही है यहाँ पर. देखिए बल्लेबाज भावेश आक्रामक बैटिंग के लिए जाने जाते हैं, लेकिन हो क्या रहा है कि गेंद बल्ले पर आ नहीं रही है. गेंद और बल्ले के बीच में मुलाकात ही नहीं हो रही है. राउंड द विकेट से लेग कटर, थोड़ी सी कोन बनाती हुई भी गेंद थी और स्लॉक स्वीप करने का प्रयास था. गेंद के मेरिट पर खासतौर पर बल्लेबाजी करना ज़रूरी. और देखिए कितने खुश है यहाँ पर संतोष काकड़े साहब, ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा के ओनर, और उनके साथ सुभाष जाधव तालियां बजाते हुए नजर आए. KP सर भी है वहाँ पर. टाळ्या वाजणारच आहेत. यावेळेला यॉर्कर लेंथ समोर आपण पाहतोय लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, थोडंसं हेजिटेशन आणि इथे पहा थोडीशी मिस्टेक झाली. एका धावेचं रूपांतरण इथे 2 मध्ये झालंय. अशा चुका आता मी म्हणेल स्वीकार केल्या जाणार नाहीत. बिल्कुल बिल्कुल, गलती की गुंजाइश नहीं है. आप एक छोटी सी भी गलती कर जाते हो तो वहाँ से गेम पलटी हो सकता है. एक गलती और गेम पलटी और बहुत भारी पड़ सकती है. टूर्नामेंट से सीधा आपको बाहर लेकर जा सकती है. समीकरण 15 गेंदें शेष, रन चाहिए 20. अल्टी पल्टी तो होने ही वाला है. कहना अभी भी मुश्किल है समीर. प्रेडिक्ट नहीं किया जा सकता है कि कौन सी टीम जीतेगी और कौन सी हारेगी. मात्र टेन्शन वाढवलंय आता. विकी केनेचं टेन्शन वाढवलंय, त्याच्या पाठी राख्यांचं टेन्शन वाढवलंय या सामन्यानं. किरणची विकेट बघा किती किमतीची होती. ओहो, यावेळेला मात्र वाईट बॉल. इथून टाळ्या तर वाजतात आता दोन्ही बाजूने. आता अवांतर धाव इथे मिळाली आहे. आपण पाहतोय की भावेश नेहमीच त्याला पाहिलं की मोठ्या मोठ्या फटक्यांमध्ये तो डील करत असतो. मात्र यावेळेला थोडासा स्ट्रगल करताना दिसलाय आणि एक अवांतर धाव ज्या एक्स्ट्राच्या धावा आहेत ना त्या भरपूर मोठा घाव करतायत. आणि हे पास सुरेन दलवी थोडेसे रिलॅक्स वाटत होते, तेही आता थोडेसे टेन्शन मध्ये दिसत आहेत. जी हाँ, थोड़ी सी बेचैनी है वहाँ पर. बैठे हुए थे, खड़े हो गए हैं.
माहौल गर्मा रहा है, मैच गर्मा रहा है। ओ छोटी गेंद, हाफ ट्रैकर, कमाल का हिट भावेश के बल्ले से, सिक्सर। काम तमाम कर दिया. षटकार आलेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय आणि एक खराब चेंडू पूर्णपणे सामन्याचं गणित बदललेलं आहे. सो टेन्शन वाढवणारा खेळ सुरू होता, आता टेन्शन फ्री. अखेर या ठिकाणी ऑफ कटर विथ द टर्न लपेटला. इससे पहले वाले ओवर में भी उन्होंने ऑफ कटर डाली थी, वो काफी अच्छी गेंद थी, लेंथ सटीक थी, लेकिन इस बार आपने आधे पिच पर गेंद कर दिया है. रन संख्या 29 पर पहुंच चुकी है. समीकरण अब आसान होता हुआ एक सिक्सर के चलते. 14 गेंदों में सिर्फ 13 रन चाहिए. यही होता है लो स्कोरिंग मैच में. एक कमजोर गेंद से भी बल्लेबाजी करने वाली टीम फिर से वापस आ जाती है मैच में. अभी तक हालांकि मैच से बाहर तो नहीं गई थी सानवी 11, लेकिन दबाव बन रहा था और उस दबाव को पूरी तरह से हटा दिया. काफी स्ट्रगल किया शुरुआत में. भावेश ने लगातार 3 डॉट गेंदें खेली थी, लेकिन पिछली 2 गेंदों पर 2 अच्छे शॉट्स खेले हैं, 8 रन बनाए हैं. चांगला खेळ आता यावेळेला आपण पाहतोय आणि राहुल ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये, त्याच्या विरोधात आक्रमण केलंय. षटकाराने आता पूर्णपणे मी म्हणेल या मॅचमध्ये मजबूत पकड, कारण आता लेस दॅन रन बॉल इक्वेशन राहिले. 14 बॉलमध्ये 13 बनवायचे आहेत. अगला मुकाबला आज का अंतिम मैच क्वार्टर फाइनल मुकाबला रहेगा ग्रुप डी से. इस मैच की विजेता टीम और सावध के बीच में. जयंत 11 सावध. ओहो, अब की बार नो बॉल का इशारा और ये गेंद निकल गई है बाउंड्री के बाहर. अब तो कहानी ही खत्म होती हुई नजर आ रही है ग्रीष्मा 11 की. 5 रन. हो नक्कीच. आणि आता यावेळेला टाळ्यांचा शिट्यांचा आवाज येतोय. क्या बात आहे. सुरेन दलवी देखील आनंद साजरा करत असताना धावसंख्या 5 ने पुढे सरकली आहे. जिस गेंदबाज ने मैच में वापस लाया था सानवी 11 आमने के विरुद्ध ग्रीष्मा 11 आमने पाड़ा को, उसी ने गलतियां की है. पहले हाफ ट्रैकर, उस पर सिक्सर और आपके बार नो बॉल क्रीज के बाहर गेंद कर दी और उस पर भी 4 रन. तो एक ही गेंद पर 11 रन आ चुके हैं. उससे पहले एक वाइड गेंद भी डाली थी, तो 12 रन एक गेंद पर आ चुके हैं. खराब गोलंदाजी. जी हाँ, 8 धावांची आवश्यकता आता यावेळेला. ओ यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न होता. जास्त वेगानं बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला आणि बॉल थोडासा हलुबार गतीने आला. मात्र आता सामना पूर्णपणे मी म्हणेल सानवी 11 आमनेच्या बाजूने झुकलाय. 8 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत यावेळेला आपण पाहतोय 13. पूर्णपणे आता आपण बॉडी लँग्वेजचा विचार केला तर कोसळताना दिसत आहेत सध्या तरी ग्रीष्मा 11 आमने पाडाचे खेळाडू. काहींचे हात कमरेवर, काहींचे हात डोक्यावर. मॅचला मजा येत होती अजय सर. ओ पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. विकेट मिळाली आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा मी म्हणेल चार्ज पोहण्याचा प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक. 12 बॉलमध्ये आता 8ची गरज असेल. 2 षटकांमध्ये 8 धावांची आवश्यकता. मात्र एक मोठा खेळाडू भावेश जोशी मैदानाच्या बाहेर होतोय. एक बड़ा हिट जड़ा उन्होंने और वहाँ से मुकाबले की तस्वीर भी साफ कर दी. विकेट तो मिला है, लेकिन ज़्यादा सेलिब्रेशन मैदान के अंदर देखने को नहीं मिला. यदि वो सिक्सर नहीं होता, वो नो बॉल पर चौका नहीं रहता, ये अगर मगर की हालांकि बातें हैं, लेकिन ये सब कुछ नहीं होता तो मैच में और ज़्यादा रोमांच रहता. अब ज़्यादा रोमांच तो नहीं है, हालांकि खेल क्रिकेट का कुछ भी हो सकता है. 12 गेंदें शेष, 8 रन चाहिए. पलटा पूरी तरह से भारी सानवी 11 आमने का. यहाँ से करिश्माई गेंदबाजी करनी होगी ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम को मैच जीतने के लिए. मैच समरी 41 रन मात्र बना पाई ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम. टॉस सानवी 11 के कैप्टन ने जीता था. पहले बल्लेबाजी की दावत दी उन्होंने ग्रीष्मा 11 को. रोहित तेलीवरे के 9 रन, जयेश के 7 रन, यानी कि कोई भी बल्लेबाज दोहरे अंकों में भी नहीं पहुंच पाया. गेंदबाजी कमाल की किरण पाटिल की. क्वार्टर ऑफ भिवंडी छा गए. 4 रन देकर 2 विकेट 2 ओवर में. 2 विकेटें भावेश ने भी चटकाई थी. एक सफलता किरण के खाते में, 1 विकेट मंथन को भी मिला. सभी गेंदबाजों ने अच्छा वहाँ पर आक्रमण दिखाया और जवाब में हालांकि पारी थोड़ी सी लड़खड़ा गई थी, लेकिन अब अच्छी स्थिति है. 34 पर 4 ओवर के बाद सानवी 11. 12 गेंदे 8 रन. नया ओवर लेकर रोहित तेलीवरे. रोहित का भी ये दूसरा ओवर है. चांगली गोलंदाजी केली होती. रोहितनं खूप चांगला लेग कटरचा वापर केलाय आणि गतीमध्ये आपण बघितलं की सातत्याने तो बदल करताना दिसला. एक चांगलं षटक तो इथे हाताळणार का? पहिलाच बॉल यावेळेला रोहितचा आपण पाहतो हलक्यात ढकलल्या बॉलला.
आता इथून ठाऊक आहे एक एक धाव जरी आली तरी आपण सामना जिंकू शकतो, त्याच्यामुळे जास्त रिस्क घ्यायची नाहीये. रितेशनं आता तोच खेळ सुरू केलाय. धावसंख्या एका धावेने 35 वर 35 रन्स. अब रितेश समझ रहे हैं कि जो काम सुई से हो सकता है उसके लिए तलवार की ज़रूरत नहीं है. थोड़ा संयम दिखाया, गेंद को आने दिया था, उन्होंने हल्के हाथों से खेला और आराम से एक रन ले लिया. 7 धावांची गरज. रोहित ओव्हर द विकेटनं. पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्या दिशेने बॉल निघतोय त्या दिशेनंच बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी. कटर खूप चांगले आहेत रोहितकडे आणि त्याचा स्विंगचा वापर फलंदाज करतायत सध्याच्या घडीला. एक एक धाव पूर्ण. सेंसिबल बैटिंग. हालांकि इस मैच में जिस तरह से वापस लौट आई है सानवी 11 और मैच पर मजबूत पकड़ बनाई है रनचेज में, वहाँ पर बल्लेबाजों का उतना योगदान तो नहीं है मैं समझता हूँ, लेकिन गेंदबाज ने गलतियाँ की. राहुल केने ने पिछले ओवर में गलतियाँ की और उसी के चलते बैकफुट पर इस समय ग्रीष्मा 11 आमने पड़ा. हो नक्कीच. एक तो षटकार किंवा तो एक पंजा मिळाला होता, तो जरी ते नसता तरी मी म्हणेल फलंदाजांवर तो थोडासा आणखी दबाव असता. मात्र आता होऊन गेलेल्या गोष्टी पुन्हा इथे सांगून सांगून तो टेन्शन अधिक द्यायचा नाहीये क्षेत्ररक्षकांना. बिल्कुल. एक बार बोलते हैं ना कि दही से दूध से दही बन गया तो फिर दही से दूध नहीं बनता है. हो नक्कीच. होऊन गेली ती गोष्ट. आता 9 बॉलमध्ये 5 धावा वाचवायच्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 37-37. सर्व काही सुरळीत सुरू होतं, मात्र शेवटच्या 2 बॉलवर खूप रन्स खर्च केल्या होत्या. तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या राहुल ने. और इस ओवर की जब शुरुआत हुई तो आपके पास रन्स काफ़ी कम थे बचाने के लिए. क्लोज इन फील्डर्स की ज़रूरत थी. अब क्लोज इन फील्डर्स आ रहे हैं कैचिंग पोजीशन में. अच्छी गेंद थी ये, खतरनाक ढंग से कट हुई थी. बैट्समैन ठीक तरह से खेल नहीं पाए थे, लेकिन कोई नुकसान नहीं. एक और सिंगल से भी काम बनने वाला है, ये अच्छी तरह से जानते हैं दोनों बल्लेबाज राहुल भोईर और रितेश तिस्कर. समीकरण 8 गेंदों का खेल बाकी है. जीतने के लिए सिर्फ 4 रन चाहिए सानवी 11 आमने टीम को. हो म्हणजेच काय तर प्रत्येक बॉलवर अर्धी धाव घेतली तरी जिंकतील, मात्र अर्धी धाव क्रिकेटमध्ये नाहीये. नहीं जीत पाएंगे समीर. आधा रन लेंगे तो फिर रन आउट हो जाएंगे मेरे ख्याल से. तभी तो आधा रन, पूरा रन ही चाहिए. लीडिंग एज विकेट. रोहितच्या लढाऊ वृत्तीला सॅल्यूट करावा लागेल. तो अजूनही फाईट बॅक करतोय आणि अशीच गोलंदाजी राहिली तर सामना शेवटच्या ओव्हरमध्ये तो घेऊन जाऊ शकतो. विकेट त्याला मिळाली आहे. सफलता मिळून देत असताना ग्रीष्मा 11 आमने पाडासाठी. रोहित ने बता दिया है कि मैच अभी तक उन्होंने छोड़ा नहीं है. बैक ऑफ द हैंड डिलीवरी थी, टर्न करना चाहते थे ऑन साइड में. बैट का फेस बहुत जल्दी क्लोज हो गया था और लीडिंग एज लगा. आसान सा कैच विकेट कीपर के लिए. कोई गलती नहीं की वहाँ पर जोगेंद्र ने. 7 में 4 चाहिए. ये अंतिम गेंद है 5वें ओवर की. ये यदि डॉट निकल गई तो देखिए अंतिम ओवर की कहानी हमेशा अलग रहती है. अंतिम ओवर का दबाव बिल्कुल अलग होता है. हमने इससे पहले देखा है आखिरी ओवर में 6 रन क्वार्टर फाइनल में जांबुलपाडा टीम नहीं बना पाई. तो कुछ भी हो सकता है अंतिम ओवर में. नक्कीच नक्कीच. मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना जाईल की नाही हे आता इथून बघावं लागेल. बॅटर समीर मैदानामध्ये एंटर झालाय. 7 चेंडू आणि 4 ची गरज. कभी कभी अति सावधानी भी खतरे से खाली नहीं होती है. उसी का उत्तम उदाहरण पिछली गेंद पर देखने को मिला. बैट्समैन आउट हुए. रितेश तिस्कर. जास्त सावधगिरी फलंदाजांच्या वतीनं बघायला मिळाली. हे असंच होत असतं ना की स्वभावाच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या ज्या वेळेला खेळता त्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते. रोहित तेलीब्रे अपने स्पेल की आखिरी गेंद लेकर ओवर द विकेट. बैट का फेस खोला है समीर ने. अच्छा शॉट. बैकवर्ड पॉइंट पर फील्डर मौजूद है. बढ़िया एफर्ट, बढ़िया फील्डिंग. एक ही रन मिलेगा तो अंतिम ओवर के लिए 3 रन बचे हैं. 5 ओवर की समाप्ति. स्कोर 38 रन 5 विकेटों के 39 रन 5 विकेटों के नुकसान पर 6 गेंदे और 3 रन. ओ आता आणखी एक सुनील बनणार का, जो सुनील बनला होता येवई संघासाठी. त्या सुनील प्रमाणे कामगिरी कोणी करणार का. 6 मध्ये 3 वाचवायचे आहेत. त्याने तर मेडन षटक हाताळलं होतं, म्हणजे एकही धाव दिली नव्हती. मात्र 3 गेंदबाजों को हमने देखा है जिन्होंने मेडन ओवर्स डाले हैं. सबसे पहला मेडन ओवर मयूर तरे ने डाला था. बेबी स्पोर्ट्स सितारे के गेंदबाज. उस ओवर में 3 विकेटें भी चटकाई थी उन्होंने. ट्रिपल विकेट मेडन. उसके बाद क्वार्टर ऑफ भिवंडी किरण पाटिल ने विकेट मेडन डाला था. और सबसे बेहतरीन मेडन ओवर वो अंतिम ओवर था जहां पर 6 रन डिफेंड किए थे सुनील ने और वीरेन स्पोर्ट्स यवई टीम को हारा हुआ मैच जिताया. आणि काय कामगिरी होती ती, आणि किती जल्लोष होता त्यावेळेला पाठी राख्यांमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 मध्ये आता 3 बनवायचे आहेत. यावेळेला आपण पाहतोय समीर आणि मैदानामध्ये राहुल भोईर आहे. वैसे राहुल का स्वाभाविक खेल बड़े हिट्स लगाना है.
इससे पहले वाले मैच में हम देख चुके हैं, पहले मुकाबले में खासतौर पर 2 बड़े हिट जड़े थे उन्होंने और मैच में वापस लाए थे अपनी टीम को, जिस मैच में शिकस्त मिली थी सानवी 11 को। लेकिन इस मैच में अभी तक उन्होंने गेंद के मेरिट पर शॉट्स खेले हैं, सिंगल पर भरोसा दिखाया है। सोच बुरी भी नहीं है क्योंकि गेंदें अभी भी ज़्यादा है और यहाँ से भी सिंगल से तो मैच जीता जा सकता है। लेकिन क्या गेंदबाज यहाँ पर कुछ करिश्मा करेंगे, क्या कुछ डॉट गेंदें इस ओवर की शुरुआत में ही डालेंगे? पहली 2 गेंदें यदि डॉट निकल जाती है तो फिर काफ़ी रोमांच पैदा हो सकता है इस मैच में। शालिक गोलंदाजी करण्यासाठी शालिक देखील याच मैदानावर दररोज सराव करत असतो आणि शालिक देखील बापगावचाच खेळाडू आहे. हा कारनामा बापगावच्याच खेळाडूनं केला होता या अगोदरच्या मॅचमध्ये. सो त्याच्यामुळे मी म्हणेल अजूनही आशा जिवंत आहेत या मॅचमध्ये. सामना करेल बॅटर समीर. एक धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली आहे. राऊंड द विकेट. ओ यावेळेला खरा बॉल फुल टॉस होता, स्वीप केलाय. खडेकडे स्वीप करत असताना 1 धाव इथे मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकते. आपण पाहतोय धाव फलकावरती 40. आता 5 बॉलमध्ये 2ची गरज. फुल टॉस बॉल आला पहिलाच. यानी कि यॉर्कर की कोशिश कहीं ना कहीं वो विकेट के लिए शायद देख रहे थे, जबकि यहाँ पर सोच ये होनी चाहिए कि किस तरह से डॉट गेंद की जाए। एक बल्लेबाज को आप सामने रखोगे, लगातार डॉट गेंदें करोगे तो बल्लेबाज पर दबाव भी बनेगा और वहाँ से मौका बन सकता है। अब 5 गेंदों में 2 रन चाहिए, स्ट्राइक राहुल के पास। राहुल आतापर्यंत 2 बॉलमध्ये 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. म्हणजे डॉट बॉल तोही खेळला नाहीये, तोही आत्मविश्वासानं बॅटिंग करतोय. सो त्याच्यामुळे इथून आता कठीण परिस्थिती असेल गोलंदाजासाठी. इथून मी म्हणेल 1 धाव जरी बनवली तरी आता हारू तर शकणार नाही. 1 धाव जरी जोडली तरी, कारण आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय की सुपर ओव्हर फॉर्मॅट आहे. लेकिन ऐसा समीकरण होने के बाद समीर, आप सोच रहे हो कि सुपर ओवर में मैच लेकर जाए बल्लेबाज तो ये बिल्कुल भी सही सोच नहीं है। सुपर ओवर में भी यदि मैच गेंदबाज लेकर जाता है तो गेंदबाज की जीत मानी जाएगी। हो नक्कीच. 5 बॉलमध्ये आता 2 धावा बनवायच्या आहेत. हो यावेळेला आपण फक्त पाहतो की बॉलला येऊ दिलं, बॅट फिरवलीच नव्हती. बॉलला येऊन बॅटला हिट केलं आणि 1 धाव पूर्ण झाली. बिल्कुल जैसे कहते हैं डेड बैट से उन्होंने खेला, आने दिया गेंद को, बल्ले पर लगने भर दिया और सिंगल चुरा लिया है। फील्डर के नाक के नीचे से सिंगल चुराया। फील्डर को और थोड़ा तेज रहने की ज़रूरत थी क्योंकि 1-1 रन बचाना है। स्कोर्स लेवल हो चुके हैं। सानवी 11 आमने टीम जीत के दहलीज पर। 4 गेंदों में सिर्फ 1 रन चाहिए। 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. शालिक पुन्हा एकदा राऊंड द विकेट. तो यावेळेला आता इथे धाव मिळणार का? होय मिळाली आहे. विजयी धाव या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आणि अखेर सानवी 11 आमनेनं हा सामना इथे जिंकलेला आहे. हार्ड लक ग्रीष्मा 11 आमनेपाडा, संतोषी काकडे, रामकृष्ण काकडे ऑन ऑल टीम. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. मात्र अखेर या स्पर्धेतून आता ग्रीष्मा 11 आमनेपाडाचा सफर समाप्त झालेला आहे. प्रवास त्यांचा संपलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय ही विजयी धाव समीरच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि आता क्वार्टर फायनलची मॅच सानवी 11 आमनेच्या विरुद्ध जायंट्स 11 सावध या 2 संघादरम्यान. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे आणि सामनावीर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोस टू